नमस्कार मंडळी, शोभना किचनमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल स्वीट डिश घेऊन आली आहे, रसमलाई। त्याला कसं बनवतात आपण ते पाहूया। इथे मी 2 लिटर दूध गरम करायला ठेवलं होतं। हलक्या हाताने मी अशी हलवून घेते आणि मी अर्धी वाटी इथे लिंबूचा रस घेतला आहे। तर थोडा करून मी टाकणार आहे, एकदम रस नाही टाकायचा आपल्याला। असं एक चमचा आपल्याला टाकून दूध नासवायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला फक्त हलवत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे दूध नासला आहे। आता जो राहिलेला रस होता तो मी आता टाकते हळूहळू। त्यातला पाणी वेगळा झाला पाहिजे। तर तुम्ही बघू शकता मलाई वेगळी झाली आणि पाणी वेगळा झाला आहे। अशा प्रकारे आपल्याला दूध नासून घ्यायचं आहे। आणि मी इथे आता एक कपडा घेतला कॉटनचा आणि खाली एक बाउल ठेवला आहे। आता हे घालून घेते मी। आपली जी मलाई होती त्या कॉटनच्या कपड्यामध्ये मी अशी काढून घेतलं आहे आणि त्यातलं सगळं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे। आणि इथे मी कढई गॅसवर तापवायला ठेवली होती। त्याच्यामध्ये मी 1.5 तांब्या पाणी टाकते आणि त्यामध्ये अर्धी वाटी साखर घालणार आहे। फक्त आपल्याला असं साखरेचं पाणी करायचं आहे। ते कशासाठी मी तुम्हाला नेक्स्ट स्टेपमध्ये मी सांगेल। जो आपण दूध नासून घेतला होता, जी मलाई आपण काढून घेतली, आता आपल्याला ती मळून घ्यायची आहे। अशाच प्रकारे त्याला असं प्रेस करत राहायचं आपल्याला। 15 ते 20 मिनटं तरी आपल्याला असा हलक्या हाताने प्रेस करत राहायचं आहे। बघू शकता तुम्ही जोपर्यंत असं तो मऊ सुद्धा एक गोळा असा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला तो मळत राहायचा आहे। तर ह्याचे आपल्याला गोळे तयार करायचे। गोळे तयार करायच्या आधी आपल्याला हे 10 मिनटं तरी ठेवायचं आहे। त्याच्यावर आपल्याला असा ओला कपडा कॉटनचा ठेवायचा आहे। त्याच्यावर मी कपडा ठेवते। 10 मिनटं तरी आपल्याला असं ते ठेवायचं आहे। 10 मिनटं झाली आहेत। आता अशा प्रकारे मी एक गोळा तयार करते। तुम्हाला इथे मी मलाईला एक राऊंड शेप दिला आहे। तर याच प्रकारे मी सगळे गोळे तयार करून घेते। आता नेक्स्ट स्टेप, साईडला मी दूध गरम करायला ठेवला होता गॅसवर। आणि दुधामध्ये मी आता छोटी अर्धी वाटी साखर ॲड करते। दूध आपल्याला जास्त नाही गरम करायचं, जसं आपण नॉर्मल दूध गरम करतो
त्याच प्रकारे आपल्याला फक्त दूध गरम करून घ्यायचं आहे. एक उकळी आल्यावर फक्त आपल्याला मग गॅस बंद करायचा आहे. त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकते. आणि इलायची पावडर पण त्यामध्ये टाकायची आहे. इथे मी कलर यूज केला आहे त्याला छानसा एक टेक्स्चर येण्यासाठी. नेक्स्ट स्टेप, आता जो आपण साखरेचा पाणी गरम करून घेतला होता, परत मी ते गॅस चालू करते आणि जो आपण मलाई तयार केली आहे, जे गोळे तयार केलेत मलाईचे, ते आता मी एक एक करून या पाण्यामध्ये सोडणार आहे. तुम्ही बघू शकता ते हळूहळू ते फुगायला लागलेत. अशाच प्रकारे मऊसूत तुम्ही पीठ मळून नंतर त्याचा गोळा तयार करा. मग ते पाण्यामध्ये अशी म्हणजे त्याला चीर या ते फुटणार नाही. तुम्ही बघू शकता त्याची साईज ही चेंज झाली आहे. आता हा पाणी थोडासा बॉईल होऊन द्यायचा. ही प्रोसेस 2 ते 3 मिनटं तरी आपल्याला करायची आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी अशी फुगत चालले. आणि मी आता इथं गॅस बंद करते आणि मी हे गोळे थंड पाण्यामध्ये ठेवले होते काढून. सॉरी, मी तुम्हाला ते दाखवलं नाही. आता ते थंड पाण्यामध्ये 5 मिनटं तरी मी ठेवले होते आणि मग ते एक एक करून जे आपण दूध गरम करून घेतला होता ड्रायफ्रूट टाकून, त्यामध्ये मी टाकले आणि आपली रसमलाई तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता. हे फ्रीजरमध्ये तरी रात्रभर तरी ठेवा. खूप छान लागते, अप्रतिम लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की ही डिश आवडेल. घरगुती स्टाईल रसमलाई तयार झाली आहे. थंड पाण्यामध्ये 5 मिनटं तरी मलाई ती ठेवली पाहिजे आणि नंतर जो दूध गरम करून ठेवला होता त्याच्यामध्ये मी ॲड केलं. त्याच्यामुळे ती मलाई अशी मऊसूत होते. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तुम्ही नक्की डिश ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. कशी वाटली तुम्हाला ही स्वीट डिश नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. प्लीज मला सबस्क्राईब करा.